कन्नड तालुक्यातील राज्य क्रमांक 48 रस्त्याचं काम सुरू असताना धुळीचं प्रचंड साम्राज्य निर्माण झालंय। इतके धूळ उडत आहे की रस्ता अक्षरशः दिसेनासा झालाय। दुचाकी आणि इतर वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। धुळीमुळे छोटे मोठे अपघात होतात असून वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। रस्त्यावर नियमित पाणी न टाकल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्या असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। बस स्थानक परिसरातील व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसतोय। हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत आहे, तर रस्त्यावरील फुटलेल्या पाईपलाईनमुळे चिखल निर्माण होऊन वाहनधारकांची मोठी कसरत सुरू आहे। अमोल नारायण शिंदे यांची पाईपलाईन काही दिवसापासून फुटलेली असून त्या ठिकाणी वारंवार वाहने अडकत आहेत, तर रात्री अद्रक घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो चिखलात अडकला होता, तर सकाळी मालवाहू ट्रकही त्याच ठिकाणी अडकलाय। त्यामुळे काही तास वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि बसेसही ठप्प झाली। प्रवाशांना तब्बल 3 तास प्रतीक्षा करावी लागली। रस्त्यावरील काम सुरू असलेल्या धोकादायक ठिकाणी रेडियम सूचना फलक किंवा लाल रिबीन लावण्यात आलेले नाही। त्यामुळे विशेषतः रात्री वाहनधारकांना अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढलाय। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय आगरे यांनी धोकादायक ठिकाणी तातडीने फलक, रेडियम आणि लाल फिती लावण्याची मागणी केली। स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्यावर नियमित पाणी मारावे, पाईपलाईन दुरुस्ती करावी आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील राज्य क्रमांक 48 या ठिकाणी आहे। तर आपण बघू शकता या ठिकाणी ट्रक जे आहे तो या ठिकाणी चिखलामध्ये या ठिकाणी फसलेला आहे। कारण गेल्या 8-10 दिवसापासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। मात्र हे जे संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। वारंवार आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही त्यांच्यासोबत संपर्क केला, परंतु तरी देखील या ठिकाणी रस्त्यावर वारंवार धुळीचं साम्राज्य आहे। या ठिकाणी वाहनधारक त्रस्त झालेले आहेत, कारण कुठेही पाणी मारत नाही। त्याचबरोबर जे आहे तर या रस्त्यावर जे रेडियम आहेत किंवा हे फलक आहेत बांधकाम कामाचे, तर त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी लावलेले गेलेले नाही। त्यामुळे देखील वाहनधारक वारंवार नजर चुकून या ठिकाणी अपघात होतात आणि पडत आहे। तर आज या ठिकाणी वाहन या ठिकाणी असल्या कारणानं आपण बघतायत की या ठिकाणी खूप हाल होत आहे। आपल्यासोबत इथं वाहनधारक आहे, त्यांच्यासोबत जाणून घेऊ आपण काय आहे काय सांगाल, कधीपासून फसलेलं आहे तुमचं वाहन? सर, आमचे वाहन सकाळी 6:30 वाजेपासून फसलेलं आहे। आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी फोनवर संपर्क साधला तर ती म्हणते की आम्ही JCB पाठवून देतो। अजून पण आलेले नाही। आता 8:30 वाजले म्हणजे आणि प्रवासी बसलेले माझ्या गाडीमध्ये जवळपास 25 ते 30 प्रवासी आहेत। ते बिचारे बाजूला बसलेत, लहान लहान लेकरं आहेत, लेडीज आहेत। त्यामुळं या पूर्णपणे दुर्लक्ष आहे। फोन केल्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ येतो आहे, ते फोन उचलत नाही आहे। तरी ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून जो वाहनधारकांना जो त्रास होतोय तो लवकरात लवकर मिटवावा एवढीच विनंती। या ठिकाणी आपल्यासोबत अजून देखील काही ग्रामस्थ काय सांगाल या रस्त्यावर दुर्लक्ष रस्त्याचं कसं चालू आहे? फक्त एक संत गतीने काम चालू आहे। फक्त ते रेकॉर्डला दाखवतोय की आम्ही काम करतोय। किती दिवसापासून हे चिखल इथं 15 फुटलेलं दिवस आहे? झाले, 15 दिवस झाले सर इथं फुटलेलं आहे। आणि आता इथं मोठी गाडी आहे, पण अशी छोट्या कार गिर असले तर त्या तिथं चालू म्हणजे त्याला फार मोठा त्रास होतोय। त्यांनी लक्ष दिलं। आता ही बघा गाडी आपण बघू शकता, तर किती मोठं असं ही गाडी फसलेली आपण बघू शकता। आणि आता ही छोटी क्रुझर आली तरी ती निघायला तयार नाही आहे। पण या बांधकामी जे उच्च संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे काम त्वरित केलं पाहिजे। आणि याच्यामुळे आता हे गाडी 2 व्हीलर असो काय असो, फार मोठं धुळीचं साम्राज्य आहे। इथून आपण नाचवेलपासून जर जायचं ठरलं फुलंब्री, तर फार मोठं मोठं संकट उभं राहतं की जा का नाही जावं, मोठं संकट आहे। पण नाईलाजानं मजबूर जावं लागतं आणि हे फार मोठं दुर्दैव आहे। जय पवार मतमोजणी केंद्रावर पोहोचले तर तेथे राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळतंय। मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने केंद्राबाहेर जमले आहेत। प्रत्येक फेरीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय, तर जय पवार यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष केंद्रित झाले। पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झालंय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे। काही वेळापूर्वी स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आहे, तेथून EVM मतपेट्या मोजणी केंद्रात आणण्यात आल्यात। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते, तर दुसरीकडे फेरी अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या
16,543 मताने आघाडीवर आहेत। मतमोजणी पुढे सरकत असताना चित्र अधिक स्पष्ट होणार असून पुढील फेऱ्यांसाठी सर्वांचं लक्ष लागलंय। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील घोटा ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावात येणाऱ्या नळाच्या पाण्यात दूषित पाणी येत असून त्यामध्ये प्राण्यांचे केस तसेच मांसाचे तुकडे आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा दिल्याचा दावा केलाय। मात्र अद्याप कोणतीही ठोस पाहणी किंवा कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतोय। या प्रकारामुळे गावात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा सुरू करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली। घोटा ग्रामपंचायतीतील या गंभीर प्रकरणामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे, तर अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। मी सोमेश्वर जेवडे, न्यूज मराठीमधून। आपण आलो तिवसा या तिवसा तालुक्यातील घोटा या गावामध्ये। इथं वारंवार पाण्याची टंचाई असल्या कारणाने आज इथं अचानक असं काय घडलं का 4 दिवसापासून नळ येत नाही। आणि आता गावकऱ्यांचं जे म्हणण्यानुसार इथं वाढणाऱ्याचे तसे वाढणारे मांस, वाढणारे केस आणि अशुद्ध पाणी येत आहे। याच्याबद्दल आपण गावकऱ्यांसोबत थोडी जाणकारी घेऊया। आपलं नाव? नमस्कार, विनोद राठवा बोलतो। काय समस्या आहे? ते पाण्यामध्ये वारंवार क्षार आणि आजच्या कंडिशनमध्ये आजची जे या एरियामध्ये नळ सुटण्यात आलेले आहेत, ह्या एरियामध्ये मांसाचे तुकडे आणि वानराचे केस त्या पाईपलाईनमध्ये किंवा त्यांच्या नळाद्वारे पाईपलाईनच्या द्वारे नळामधून गळलेले आहे। त्यांना दिसून आलेल्या लोकांना पाण्याचा खूप त्रास होता। आणि याच्याबद्दल कुठं तक्रार केली आपण? तक्रार येत्यापर्यंत याच्या आधी ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत तक्रार केलेली आहे। तोंडी तक्रारही दिली आहे आणि लेखी पण दिलेली आहे ग्रामसेवकापर्यंत, परंतु अजूनपर्यंत कोणती कारवाई करण्यात आली नाही। आणि जे वारंवार तुम्ही म्हणता केस आले आहे, मांस आले, हे कशावरून आले? टाकीतून आले का पाईपलाईन साहेबद्वारे आले? टाकीतून आता पाईपलाईन मध्ये तर काही कोणत्याच प्रकारचं जनावर किंवा कोणी जाऊ शकत नाही। एक तर हे टाकीतून आलेलं आहे किंवा मग एक तर पाण्याच्या विहिरीतून जेव्हा पाईपलाईन पाणी आपल्या टाकीत चढवले जाते त्या विहिरीतून आले। दोनच याच्यातून पाणी येऊ शकते, मांस येऊ शकते, तिसऱ्या ठिकाणी येऊ शकते। याच्याबद्दल जे पाणी वॉटर सप्लाय कर्मचारी आहे यांच्याशी संपर्क साधला तुम्ही? नाही, आज त्यांच्यासोबत संपर्क साधला। त्यांनी सांगितलं का टाकीमध्ये कोणत्याच प्रकारचं हे नाही आहे। काय त्यांचं म्हणणं एवढं झालं की बा इथं तर काही आहे नाही आणि मांसाचे तुकडे नाही आहे म्हणून, पण आपण जिथं पाहणी केली मोका पाहणी त्यांच्या घरी ते निघालेलं आहे, मांस पण आलेला आहे। ते सॅम्पल आहे का आता आपण? हो, सॅम्पल पण सुद्धा आहे आणि ते पण आपण PSC ला देऊ। ठीक आहे, धन्यवाद।